आमदार योगेश कदम यांनी निकालाच्या एक दिवस अगोदर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत क्रिकेट खेळून आपल्या विजयाचा जल्लोष साजरा केला। मंडणगड तालुक्यातील सोवेली येथील आमदार योगेश कदम यांच्या निवासस्थानी हा क्रिकेट खेळाचा सामना आयोजित करण्यात आला होता। आमदार योगेश कदम यांनी स्वतः बॅटिंग करत चौकार आणि षटकार ठोकून क्रिकेट खेळाचा मनमुराद आनंद लुटला। तसेच उद्याच्या निकालात देखील असेच चौकार आणि षटकार विरोधकांना लगावले जातील असा विश्वास देखील यावेळी बोलताना व्यक्त केला। यापूर्वीच्या निवडणुकीत म्हणजेच 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या अगोदर एक दिवस अशाच प्रकारे क्रिकेट खेळून आमदार योगेश कदम यांनी आपल्या विजयाचा जल्लोष साजरा केला होता। यावर्षीही अगदी त्याच पद्धतीने निकालाच्या एक दिवस अगोदर क्रिकेट खेळून आपल्या विजयाचा जल्लोष आमदार योगेश कदम यांनी साजरा केला आहे। या खेळामध्ये युवा सेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी देखील गॅलरीत उभे राहून आमदार योगेश कदम यांच्या बॅटिंगचा आस्वाद घेतला। लीड नक्कीच दापोली मतदारसंघामधून हा शिवसेनेला असेल, म्हणजे खरा शिवसेनेला असेल। एकंदरीत दापोली मतदारसंघामधलं वातावरण बघता साधारणतः आम्ही 20 ते 25 हजाराचं लीड आम्ही अपेक्षा करतोय। थोडं मुंबईच्या मतांच्या बाबतीत नक्कीच तिथे गोंधळ मात्र उडाला होता म्हणून हे लीड जरा खाली येत आहे, परंतु नक्कीच विजय हा शिवसेनेचा होणार आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा होणार आहे आणि दापोली मतदारसंघ हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आज 2019ला आम्ही एक प्रथा चालू केली होती की निकालाच्या आदल्या दिवशी क्रिकेट खेळायचं। एक थोडंसं कार्यकर्त्यांवर 1-1.5 महिना मेहनत केलेली असते, मधला एक दिवस फक्त आराम करून एक खेळमेळीच्या वातावरणामध्ये जरा सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं आणि ती प्रथा आम्ही याही वर्षी चालू ठेवलेली आहे। 2024च्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला युवा सेनेचे सगळे पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी हे आम्ही एकत्र येऊन आज आम्ही क्रिकेटचा आनंद घेतला आहे आणि जसे आज आम्ही षटकार लगावले तसे उद्या देखील आम्ही 100% षटकार लगावू। दडपण अजिबात नाही, दडपण असतं आज आम्ही इथे सगळे युवा सैनिक इथे जल्लोषामध्ये जमले नसते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्सच सांगतोय की उद्याची तयारी ही आत्तापासूनच आम्ही केलेली आहे। आमचा विजय रथ हा देखील दापोलीत पोहोचलेला आहे, फटाक्यांची ऑर्डर झालेली आहे, म्हणत सगळी पूर्वतयारी आमच्या सगळ्यांची तयारी सगळ्यांची झालेली आहे, त्यामुळे आम्हाला कुठलं दडपण असण्याचं कारण नाही।